नमस्कार मित्रांनो, विविध माहिती संग्रह चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन स्थळे कोणती आहेत ते पाहणार आहोत। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन स्थळे आंबोली हे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे। पांडव येथे काही काळ राहत होते। येथे बॉक्साईटच्या खाणी आहेत। नागडट्टा धबधबा व नारायणगड ही स्थाने जवळच आहेत। बांदा हे गाव मुक्तीसंग्रामातील एक मुख्य केंद्र आहे। तेथे स्मारकही उभारले आहे। बांदेश्वर, रामेश्वर ही मंदिरे, फुलेरा, पारगड हे किल्ले येथील मुख्य स्थळे आहेत। शिरोडा, मिठागरे, सुंदर समुद्रकिनारा व प्रसिद्ध मराठी लेखक वि. स. खांडेकर यांच्या वास्तव्याचे ठिकाण। सावंतवाडी येथील मोती तलाव, जुना झालेला राजवाडा, लाकडाची रंगीत खेळणी बनवण्याचे कारखाने याकरता हे स्थळ प्रसिद्ध आहे। येथील खेळणी जगप्रसिद्ध आहेत। मालवण येथे काजू भरपूर पिकतो। काजूचे येथे कारखाने आहेत। येथे विजयदुर्ग हा सागरी किल्ला आहे। देवगड हे बंदर आहे। देवगडचे हापूस आंबे प्रसिद्ध आहेत। हे आंबे परदेशातही निर्यात होतात। तारकर्ली येथील सूर्यमंदिर प्रसिद्ध आहे। हे स्थळ नदी समुद्राला मिळते तेथे आहे। तारकर्ली हे पर्यटकांचे आकर्षण आहे। कनकेश्वर येथील समुद्रकिनाऱ्यावर पूर्वाभिमुख पिंडी असलेले अप्रतिम कलाकृतीचे प्राचीन शिवमंदिर आहे। मंदिराचा आकार अष्टकोनी आहे। वेंगुर्ला हे एक मोठे बंदर आहे। येथे ज्ञानेश्वरांचे मंदिर आहे व ते कधीच बंद नसते। रेडी हे खाणींसाठी प्रसिद्ध आहे। नांदगाव येथे उजव्या सोंडेचे प्रसिद्ध गणेश मंदिर आहे। आणि सिंधुदुर्ग किल्ला, हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातांचे व पावलांचे ठसे येथे आहेत। राजाराम महाराजांनी नंतर येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर बांधले। धन्यवाद मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।